मालेगावच्या निर्घृण घटनेवर स्वराज्य पक्षाचा तीव्र संताप. शिष्टमंडळाकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नाशिकच्या मालेगाव डोंगराळे परिसरात 3 वर्षांच्या निरागस मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून समाज मन हादरले आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने आज उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव मामा गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर भाऊ थोरात, महानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेखाताई जाधव, विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख सागर भाऊ पवार, युवक महानगर प्रमुख नितीन भाऊ पाटील तसेच निलेश पवार, पुष्पाताई जगताप, रागिनीताई आहेर, जिल्हा संघटक संदीप भाऊ आवारे, विशाल पवार आणि निखिल सातपुते यांचा समावेश होता. घटनेवर तातडीने कठोर कारवाई करण्याची आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी शिष्टमंडळाने प्रशासनाकडे केली. पत्रकार परिषदेत रोशन खैरे यांनी अधिक माहिती देत समाजातील वाढत्या विकृत प्रवृत्तीवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. ज्या मालेगावमध्ये घटना झालेली आहे त्याचा निषेध म्हणून तुम्ही आज कलेक्टर ऑफिसला पूर्ण शिष्टमंडळ आले, काय सांगा? परवा झालेल्या मालेगावमध्ये एक लहान मुलीवर जो बलात्कार झाला, खैरा नामक युवकांचा बलात्कार केला, त्या बलात्कार निषेधार्थ आम्ही शासनाकडे आज मागणी केली स्वराज्य पक्षाच्या वतीने. माननीय आमचे स्वराज्य पक्षाचे सचिव केशवमामा गोसावी, आमचे ज्ञानेश्वर भाऊ थोरात, आमचे महिला जिल्हा प्रमुख रेखाताई जाधव, महानगर रोशन खैरे, आम्ही सर्वांनी मिळून आज कलेक्टर कचेरीमध्ये निवेदन दिलं. अचानक मला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी स्वराज्य पक्षाची मागणी. असं देखील कळतंय की तुम्ही शिष्टमंडळ मालेगावकडे जाता, काय सांगा? हो, आता इथून आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्ही सर्व स्वराज्य शिष्टमंडळ छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार आज त्या कुटुंबाला भेटण्यासाठी आम्ही मालेगावकडे जात आहोत. आज तुम्ही राज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या वतीने सगळीकडे तुमचं शिष्टमंडळ निवेदन देत आहे का कलेक्टर ऑफिसला? हो सर, आज आम्ही सर्वच ठिकाणी निवेदन. ही घटना जी दुर्दैवी आहे, इतकी घाणेरडी घटना घडलेली आहे. अशा प्रकारे जर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे कारभार होत असेल आणि त्या लहान मुली न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य पक्ष शेवटपर्यंत लढणार.